समीक्षा देशमुख, कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला, पूर्वेश नाईक आक्रमक. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली याचा अभ्यासक्रमात समावेश करा, आनंदराज आंबेडकरांची मागणी. शिवभक्तांना रायगडावर राहण्याची परवानगी मिळावी, स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे उपोषण. आता पाहूया आजच्या सविस्तर बातमी. ठाण्यातील पोलीस स्कूल 12 जून रोजी सुरू झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी फी न भरल्यामुळे तब्बल 100हून अधिक विद्यार्थ्यांना बाहेर बसवण्यात आले. यामुळे निराश पालकांनी पुढील मदतीसाठी पूर्वेश सरनाईक यांच्याशी संपर्क साधला. पुढील चौकशी केल्यावर शाळेची फी भरण्यास अजून 2 दिवसांची मुदत बाकी असे समोर आले. तरी शाळेच्या मुख्याध्यापक अलेक्झांडर विक्टिस यांनी विद्यार्थ्यांसोबत जो प्रकार केला त्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क करून त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा पूर्वेश सरनाईक यांनी दिला आहे. प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या 112 विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती, त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे. तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही 12 जून दाखवलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी 12 तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे. मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे. युवा सेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरं तर या 112 विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे. मी आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात मनाच्या श्लोकांचा समावेश करण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळली या इतिहासाचा समावेश करा, अशी मागणी बौद्ध जन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी केली. यावेळी महाडमध्ये पुन्हा एकदा आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. देशात पुन्हा एकदा मनुवाद्यांनी डोके वर काढले असून बाबासाहेबांच्या क्रांतीला उलटून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केला. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकात मनाचे श्लोक आणण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत असून मनुस्मृती ग्रंथावर बंदी घालावी, अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केली. आज या इथं जे महाराष्ट्र सरकार आहे ते परत एकदा या महाराष्ट्रामध्ये मुलांना या मनुस्मृतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचं मागणं आहे या मनुस्मृतीवरती या देशामध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली याच्या संबंधीचा असणारा पाठ्यपुस्तकामध्ये धडा असला पाहिजे. आणि पाठ्यपुस्तकामध्ये या मनुस्मृतीमध्ये असणारं जे काही आज लिहिलेलं आहे ते कसं विचित्र आहे ते दाखवलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आणि त्यासाठीच आज या इथे अनेक लोकांना खरं म्हणजे बोलायला देण्याची गरज आहे. कारण रायगड रोपवे व्यवस्थापनाकडून गडावर स्वराज्य हॉलिडे अँड रिसॉर्ट नावाने अनधिकृत लॉजिंग व्यवस्था चालवण्यात येते. याबाबत पुरातत्व विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष आकाश महाराज भोंडवे पाटील यांनी 6 जून पासून किल्ले रायगडच्या पायथ्याला आमरण उपोषण सुरू केले आहे. रायगडावर सायंकाळी 5 वाजल्यानंतर शिवभक्तांना प्रवेश नाकारण्यात येतो, तसेच मुक्कामासाठीही मनाई करण्यात येते. तर दुसरीकडे गडावरील रोपवेच्या लॉजिंग मध्ये मात्र राहण्यास परवानगी दिली जाते. हा परस्पर विरोधी प्रकार असून एकतर रोपवेला लॉजिंगसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करावी किंवा सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर राहण्याची परवानगी मिळावी, असा आक्रमक पवित्रा स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून बळीराजाने भातशेतीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. तरी यावर्षी कोकणातही ठिकठिकाणी नांगराऐवजी पॉवर टिलरने पेरणीचे काम करताना पाहायला मिळत आहे. या यंत्रामुळे पारंपरिक शेतीची साधने पाहायला मिळत नसून शेतकरी आधुनिक यंत्रणेकडे आकर्षित झाल्याचे पाहायला मिळते.
एकीकडे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो कामाने जोर धरला आहे, तर दुसरीकडे पावसानेही सुरुवात केली आहे. यामुळे कल्याण शिळ रस्त्यावरील विको नाका येथे काही महिन्यांपूर्वी कॉन्क्रिटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मेट्रोच्या या कामाबाबत मनसेचे स्थानिक आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी MMRDA वर एक्सच्या माध्यमातून टीका केली होती. आता पाहूया मोदी 3.0 ची एक झलक. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन केले आहे. याबाबत 9 जून रोजी मोदींनी 72 नव्या मंत्र्यांसह शपथविधी पार पडला. महाराष्ट्रातून नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजप नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केंद्रीय मंत्रिपदाची हॅट्रिक केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी सुद्धा मोदींच्या मंत्रिमंडळाचा हिस्सा होण्याची संधी मिळाली. तर पुण्यातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ, रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे, बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव या नव्या चेहऱ्यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी झाली. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.